हॅलो, नमस्कार. मी सविताज लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आहे रविवार आणि आज आहे आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन. तर त्यासाठी आज आपण सत्यनारायण करणार आहोत आणि त्यांचा प्रसाद पण करणार आहोत. तर आता सत्यनारायण पूजा मांडणी मी करून घेतलेली आहे, ती तुम्हाला सर्वात अगोदर दाखवते. सत्यनारायण ही आपण घरच्या घरीच करणार आहोत, त्यामुळे सत्यनारायण पूजा मी आधी मांडून घेतलेली आहे. हे आहेत आपले बाप्पा आणि आपण सत्यनारायणाची पूजा तिथेच समोरच मांडणार आहोत खाली. पूजा मी सर्व मांडून घेतलेली आहे आणि आता प्रसाद करून सत्यनारायणाच्या पूजेला मी सुरुवात करणार आहे. चला मग आता आपण सत्यनारायण महाप्रसादाची तयारी करूया. तर आता इथे मी रवा काढून घेतलेला आहे, परंतु आमच्या वहिनीसाहेब आलेले आहेत. आज सत्यनारायणाचा प्रसाद त्याच करणार आहेत. ह्या आहेत आमच्या वहिनीसाहेब आणि ह्या आज सत्यनारायण महाप्रसाद बनवणार आहेत आणि ती रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे. चला तर मग आता कसा बनवतात तो आपण पाहूया. बनवणार आहे त्यासाठी आपण एक बारीक रवा घेतला आहे, 1 वाटी. आता त्याच वाटीने आपल्याला तूप घ्यायचंय आणि रवा भाजताना थोडं थोडं टाकून भाजून घ्यायचं. रवा छान भाजून घ्यायचा आहे मीडियम गॅसवर. थोडंसं तूप टाकूया आपण पहिल्यांदा. थोडं सोडून द्यायचं. त्या भासायत रवा तोपर्यंत मी करते काजू बदाम बारीक. गणपती कोरडा नाही झाला पाहिजे. आपला रवा हा छान लाल भाजून झालेला आहे. आता तो थोडासा बाजूला सारून त्याच्यामध्ये थोडंसं तूप. गॅस बारीक केलेला आहे, त्यात थोडेसे मनुके तळून घ्यायचे. छान गरम करून घेतले, ते परतून घेतलेत. आता मग बदाम आणि काजू पण छान परतून घ्यायचे. ड्रायफ्रूट मनुके सगळं मिक्स करून घेतले. आता दूध ओतायचे आणि ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला होता त्याच वाटीने मोजून दूध घेतलेले आहे. ते गरम करून घेतले आणि रव्यामध्ये टाकले आपण आता ते. आणि दूध थोडं थोडं मिक्स करायचं. आता साखर टाकून घ्यायची आणि छान मिक्स करून घ्यायचं. पिकलेल्या केळ्याच्या फोडी टाकायच्यात आपल्याला. त्या पण छान मिक्स करून घ्यायच्यात रव्यामध्ये. टाकल्यावरनं सगळ्यात शेवटी विलायची पावडर टाकायची आणि हलवून घ्यायचं. बस झाला आपला शिरा, प्रसादाचा शिरा तयार झालाय. तो आता देवासाठी खाली बघ. आता तो शॅम्पू करतो. इथं 10 पासून केला तयार झालाय शिरा. महाप्रसाद वहिनीने बनवलाय. चला मग आता आपण सत्यनारायण पूजा करून घेऊया. मोदक पण आणलेले आहेत. मोदकाचा प्रसाद बाप्पांना दाखवू आणि सत्यनारायण पूजा करून घेऊया.
वाचन नंतर आहे ना. हां नाही तुम्ही करा ना, मी तुम्हाला इथे मी सत्यनारायण पूजा सर्व मांडून घेतलेली होती आणि फुलं पण आणलेली होते. सर्व फुलं देवांना वाहिले. त्यानंतर थोड्याशा पाकळ्या करून ठेवल्या, कारण इथे मला ज्या आपण पूजेसाठी 3 सुपाऱ्या मांडलेल्या आहेत त्या म्हणजे एक थोडंसं पाठवून गणपती बाप्पा, एक कुळदेवता आणि एक वरुण देवता, अशा 3 सुपाऱ्या आपण मांडून घेतलेल्या आहेत. त्यांच्यासाठी मी इथं फुलांच्या थोड्या पाकळ्या करून घेतलेल्या आहेत वाहण्यासाठी. आता इथे मी पूजा हेच करणार आहेत आणि मी त्यांना सर्व ते सांगणार आहे. आता सगळ्यात अगोदर त्यांनी स्वतःला मी हळदी कुंकू लावून घेतलं आणि त्यांनी पण ओम भद्रं कर्णे स्वतःला गंध लावून घेतला. त्यानंतर आम्ही पूजेला सुरुवात केली. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा स्वस्ति न पुष्पा विश्ववेद. आता कलशात ही करा गंध अक्षदा आणि ही करा गंध अक्षदा फुलं आणि खाली मंत्र. तुम्ही गंध अक्षता फुल टाका कलशात. कलश देवताभ्यो नमः सकल पूजनार्थे दत्तां सर्व पुष्पाणि समर्पयामि. प्रार्थनापूर्वक नमस्काराने समर्पयामी. टाका अक्षता टाका फुल टाका कळी. ओके चंदनम समर्पयामी. काराथे अक्षतां समर्पयामी समर्पयामी. श्री महान महागणाधिपते नमः. धूपम आग्रपयामी. ठेवा तिथं बघ. हो हां आता ही घ्या. भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम सत्यनवर्तन परिचिंचयामि. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देव. ओम सत्यनवरेण्यं परिचिंचयामि. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम अपनाय स्वाहा. ओम ज्ञानाय स्वाहा. ओम गुणाय स्वाहा. ओम सामनाय स्वाहा. ओम ब्राह्मणे अमृताय स्वाहा. श्री कुलदेवाभ्यो नमः. अलंकारते अक्षतां समर्पयामि. अक्षतां हरिद्रां कुंकुमपयामि. श्री कुलदेवताभ्यो नमः. दीपं दर्शयामि. फक्त दीप दाखवा. वाटी ठेवा. वाटी तुळशीपत्र ठेवा. आता एक पान घेऊन त्याच्यावरती फिरवायचं. तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम सत्यनवर्तन परिचिंचयामि. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम सत्यनवर्तन. ओम आयुष सगळ्यांचा घे. एक ठेवलं ना. परत एक ठेवायचं. 2 पान. अरे देवाला नाही ओवाळायचं ते. साखरेभोवती पाणी ओवाळायचं. वरुण देवताची पूजा समर्पयामि. आता परत त्याचं चौकट. वाटी. आता बाळकृष्ण देवतेची पूजा समर्पयामि. श्री बाळकृष्ण देवता हरि. श्री बाळकृष्ण देवताभ्यो नमः. प्रत्येक पाणी परिचिंचयामि. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम सत्यनवर्तन परिचिंचयामि. पहिल्यांदा प्रसाद झालाच. हो दोन्ही वेळेस प्रसाद असतं ते. आता तेवढी अर्पण त्यांच्याकडे. नमः. ओम नमो जगन्नाथा. तुझे चरण ठेवू माता. श्री सत्यनारायणाची कथा
पदवी आता स्वामी या नमो तुझला सरस्वती आदिमाया लावण्य ज्योती तुझ्यावरे मला स्फूर्ती यावी कथा अनुसंधानी आता नमो गुरुदेवता योगी भगवान वाच करीत करी पापाचा नाश कामना सिद्धीचा प्रकाश सुरवर देवाचा इतिहास सत्यनारायणाचा ऐकतो प्रगट करून ब्राह्मणद्वारा प्रगट केले काशीपुरी विख्यात तेथे शतानंद नामे प्रत्यक्ष देव होत तुर्त ब्राह्मण विशेषांत कुसे विप्रा लागुनी कोठे केले तुवा प्रयाण काय मनी इच्छा धरण ब्राह्मण वाच भिक्षार्थ्यामी जाण रामाशी जाता सो सत्यनारायण उवाच कंठे जळके माळ मुक्ता फळांची जय देव जय मंगलमूर्ती देव जय दीनदयाळा सत्य मोक्ष बदानेले त्यापासून व्रत इच्छित व्रता मंदाद होऊन व्रत आचरिले त्या पापाने संकटी पडून दुःख ही भोगले स्मृती होऊन आचरिता व्रत त्यात वाची उधरले ते नारायण देवा पंचार देव कामऋषी देवा गणपती बाप्पा खोलीत जायचं फिरून यायचं फक्त इकडून चाटला नाही. गाडी लागली अशा पद्धतीने इथे मी सत्यनारायणाची पूजा करून घेतली, आरती केली. त्यानंतर गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवून घेतला आणि सर्वांना प्रसाद वाटला. पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा. काय ते खाला गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. काय ते खाला गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. बोला गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. मोरया मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. पुढच्या वर्षी परत पुढच्या वर्षी लवकर या. पुढच्या वर्षी मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा. अजून कुठं जागा आहे मग? थांबणार आहे. जय देव जय मंगलमूर्ती वशी मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान स्वर्णे मात्रे मान कामना पूर्ती. जय देव रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा. चंदनाची ओटी कुंकुकेश्वरा. दर्शन मात्रे मान स्वर्णे मात्रे मान कामना पूर्ती. जय देव उचला. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा. बाप्पाचं विसर्जन करून आम्ही निघालो घरी.
संध्याकाळची वेळ असल्यामुळे वातावरण खूप छान होतं. चला आत्ता शिकालोय आपण गणपती बाप्पाला वाटा लावून. मी आता दिवाबत्ती केली आहे आणि आता करत आहे व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.